तुम्ही आलात? मला वाटलं दादा आला असेल. सौमित्र आलाय का? कशी आहे रे? आत्ता मी बोललो दादा आला. अरे दादा आला असेल म्हणजे दादा घरात नाहीये. अजून आलेला नाहीये. आता आपण काय करायचं शौनक? ए चुंबक प्लीज. हो अगं ऐश्वर्या तू टेन्शन घेऊ नको, तो येईल. अरे तो येईल म्हणजे काय? असं गायब व्हायचंच कशाला त्याने? काका काकूंना काय वाटत असेल आता? अगं तो येणार आहे, पण तू काळजी करू नको ना, आपण शोधून काढू ना काय ते. तू काय बघतोय रे शुंभा? काय हिरो बाळ विघ्नेश? हे ही नवीन चुंबक आहे का रे? नाही नाही इश्श! तुला कसं कळलं? मी आहेच हुशार ग. अरे तुमच्याकडे बघूनच वाटतं न्यू बॉर्न कपल आहे. पण असं काहीही नाही. फार हुशार मुलगा आहे ना हा. फार हुशार मुलगा आहेस तू. आणि तू माठ आहेस ग ब्युटी. तुझ्या या भोचक ह्या शोधक हुशार वृत्तीचा मला अभिमान वाटतो रे. हो. आई वडिलांना माझा कधीच अभिमान वाटत नाही रे. तुम्हा दोघांना वाटतो ना माझा अभिमान? मला दत्तक घ्या ना. हो चल बाळा. नाही नाही एवढा अभिमान नाही वाटत. तू काय माठ आहेस का ग? नाही नाही नाही, फक्त ही माहिती जर तुझ्या पलीकडे आणखीन कोणाला कळली तर तू आहेस आणि मी आहे. काय रे कोण आलंय? आई ते हे तुम्ही काकू तुम्ही सौमित्राची काळजी करू नका, आमचं त्याच्यावर लक्ष आहे. म्हणजे आत्ताला तो कुठे कल्पना नाहीये, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत या विषयावर. तो येईल. काय करायचं काही कळत नाहीये मला. चुंबू हो, मी आहे. काकू मलाही कळत नाहीये सौमित्र असा कसा वागू शकतो. म्हणजे इथे काय परिस्थिती झाली त्याला काही कल्पना आहे का? त्यामुळेच मला एकदम ह्याचं हे होऊन असं हे झालंय. हे थांबा 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 सगळेच जण जरा 1 मिनिट थांबा. सगळ्यांनी स्वतःला जरा पॅनिक होण्यापासून सावरा. कळलं का? पण आता काय करायचं ते सांगा ना. काय करायचं म्हणजे काय? हा विघ्नेश म्हणतो ना तसं सकाळपर्यंत वाट बघू. कळलं? झालं. शेवटी एंडला तुम्हाला माझंच ऐकावं लागतं. आधीपासून सांगत होतो तर. ए बाळ विघ्नेश, माठ. गदड्या ही गंमत करायची वेळ नाहीये. गंभीर प्रसंग आहे. पण नलू खर तर सौमित्र आजपर्यंत समंजसपणे वागत आलाय. मैत्रीला फोन करूया असं वाटून केलं एक क्षण. म्हणजे भूतकाळ आठवला आणि अरे ए चुंबक, हो एवढं सगळं झाल्यानंतर सौमित्रेला तिच्याकडे जावं असं वाटेल असं वाटतंय तुला? हे बघ मैत्रीचा आणि आमचा आता काही संबंध उरलेला नाही, तेव्हा तिला फोन वगैरे करायच्या भानगडीत पडायचं नाही. कळलं? सॉरी. काय काय आडावडीक चाली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू 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 तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही,
असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके